ही ओवी क्लिअरच करा मरेपर्यंत. आता त्याच्या उलट ऐका. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान. पण गाथ्यामध्ये या ओवीला एक अभंग आहे. कोणता आहे का? बचनाक नावाचं विष आहे. ते बचनाक नावाचं विष खाल्या खाल्या माणूस मरतो. पण साधू लोक तो बचनाक एक एक तोळा खातात. याचं कारण ते पचवायचा अभ्यास करतात. दोन, साप पाहिल्यावर सगळी माणसं घाबरतात. पण सर्पमित्र सापाला धरतो. याचं कारण गठा धरावा, कुठा धरावा, कसा धरावा याचा त्याने अभ्यास केला. महाराजांनी ह्या अभंगाला तिसरं कडवं असं दिलं, असाध्य गोष्ट साध्य होईल कारण अभ्यास तुका. आता हे तिन्ही कडवे गाठे एका ओवीला सांगितले. पण याच्या पुढची ओवी 10वी अध्यायात अशी आहे, अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षाही ज्ञान श्रेष्ठ आहे. पण 10वा अध्याय डायरेक्ट म्हणतो संपत्ती आणि दया एकत्र आली का तिथे देवच आहे. काय ओवी आता? संपत्ती आणि दया. आता उलट सांगतो मी तुम्हाला, संपत्ती आणि दया एकत्र आली तर देव आहे. पण पाठ करून ठेवा, संपत्ती आली की दया नसते. पैसा जास्त झाला का प्रेम बॉम्बल, भजन मिळालंच. पैसा जास्त झाला का प्रेम संपलं. आणि घमेंड वाढते. घमेंड कधी ध्यानात येतं? घमेंड आली का त्या व्यक्तीचा नाश झालाच. आणि बऱ्याच वेळा माणसं म्हणतात त्या घराचं असं का झालं, त्याचं हे उत्तर आहे. काय माणसं म्हणतात पहिली त्याला 100 एकर जमीन होती, आता ती दुसरीची वाट्याने करत्या, हा खटका. काय माणसं म्हणतात पहिले त्यांना 3 ट्रॅक्टर होते, आता त्यांचं पण दुसऱ्याचे ट्रॅक्टर आहे. झाला संपत्तीचा माच केला का जिरतेच. 3 गोष्टी आहे का मरेपर्यंत, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. या 3 इंद्रियाचे वाक्य ते रात्रीतले नाही, घरी गेल्यावर लिहून ठेवा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि या 3 गोष्टीला जो जपला तो यशस्वी झाला. पुन्हा ऐका, एवढं घुसल डोक्यात तेवढं. कोणाच घाबरू नका, नका घाबरू. तुमच्याकडे पैसा आहे ना, घाबरू नका. तुमच्याकडे सत्ता आहे ना, लुटा गरीब. लुटा. काय तुम्हाला गरीब धुवून खायचे ते खा आणि तुम्ही एवढं कमवा. पण एक पर्या तुमच्या कुळात असा यायला येईल, अख्खा सुकरा साफ करील. लुटा. तुम्हाला गरीब जेवढे मातीत घालायचे तेवढे घाला. ऐका परत, पैसा आहे ना, पण वाक्य लिहून द्या, कुणालाही घाबरू नका. महिला मंडळ, पुरुष मंडळी, नका घाबरू काळाला, नका घाबरू यमाला, नका घाबरू महाराज लोकांना. पण एक ध्यानात ठेवा, तुम्ही काळाला घाबरा, तुम्हाला सगळे माफ करतील, काळ माफ करणार नाही. आता पुढे ऐका, काळ माफ करणार नाही, पण कणाकणाचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. काळ सुनीत नाही. खा गरीबाचं घरकुल, खा रस्त्यात टक्का, काढा कमिशन, घ्या गाळा इकायची दलाली, घ्या लग्न जमायचं कमिशन, वाटूनच होला घ्या. कुणालाच घाबरू नका. पण एक खरं सांगू, काळाला घाबरा. कारण काळ बदला घेतल्याशिवाय काय मानलं. इकडं दाव्याचे पैसे बनवणारी माणसं आहेत आणि इकडं आई वडिलांचा वाढदिवस करणारी पोरं आहेत. विशेष किती विशेष. आज त्यांच्या मुलींना किती आनंद झाला, किती तुम्ही कल्पना करा. कारण हा स्वा आणि त्या बिचारीने तो डोळ्याने पाहिला. नंतर काही होत नाही. काय नाही, प्रत्येक घरात डाव येते मारा आहे. फक्त डावी सकाळी जोरात होते, चप्या बिप्या करून बाष्ण बिष्ण आणून. आणि संध्याकाळी भाऊबंद राहतात, बहिणी मुक्कामात राहतात. बरं बहिणी इतक्या भामत्या, तो नालाही घेऊन राहतात. तो आग लावायला प्रत्येक घरात लबाड बोलू नका. मी फक्त फुटक्यात तोंडाचं खरं बोलतो आणि तुम्ही आतल्या गाठीचे झाकून देता. नाही तर प्रत्येक घरात तुम्हाला सांगतो 10वी दिवशी मारामारी. आणि मारामारी कशी होऊ,
काही म्हातारी नेली, म्हातारा शिल्लक राहिला. मीटिंग बसली 2 पोरांची, म्हाताऱ्याला भाकरी कोणी घालायची. आता त्या म्हातारीच्या मनावर ठेवलं पाहिजे. एखाद्याने म्हणले पाहिजे बाळ तुम्हाला वाटेल तेव्हा इकडे या, तुम्हाला वाटेल तेव्हा तिकडे जा. या वाटण्या बिटण्या आमच्यात बसली नाही. तुमची जमीन आम्ही खाल्लं, आमच्या घरी एक भाकर घालेल. काय किती सरळ विचार आहे. नाहीतर तुम्ही काय खाणार? 1 भाकर सकाळी, 1 भाकर संध्याकाळी, 1 वाटीवर घालून 2 भाकरी. काय लागा तुम्हाला 2 पाय जमीन, 2 शर्ट, 2 ओथरपानं. इकडे तिकडे येऊ नका. कधी यायचं काय? आम्ही नसतो पोर आहे. थोडी सुन म्हणजे मी सांभाळीन म्हातार बरं का, पण त्याच्या बदल्यात आम्हाला 1 एकर जमीन जास्त द्यावं. म्हाताऱ्याला भाकरी घ्या, बाकीची म्हणजे 1 एकर घ्या, पण म्हातारा आता म्हाताऱ्याला लागत काय? अंडरपॅन्ट तर वापरीत नाही. 2 धोतर, 1 चप्पल, 2 कोपऱ्या आणि कुपरीवरच म्हातार. जमीन 40 लाखाची. म्हाताऱ्याला खायला आणि मी वेळ दिवस तर म्हातारा सप्ताह म्हातारा मारायला लागलं. निवडीच्या नावे ती जमीन करून घे. म्हातारा मिळालं. दावा झाला, मिटिंग बसली. जमीन कुठे? उतरे होतं त्या बाईचं नाव आलं. निवडीचा तो साडू नंगातच होता. तुम्हाला आपल्या बायकोबद्दल बोलावं कोणी अख्खा वाला नाही हाणला मग ते साडू मिळालं. तिने दुसरा सारा केला. जमीन सोडायची का? दुसरा पण ध्यान ना आता सुवावर सोडायची का? नाही, शेवटी नीतीवर थांबत. आणि खरं सांगा सगळं ढासळू द्या, नीती ढासळ. बाजरीच्या पोत्यावर बी गाभर जमीन घ्यायची म्हातारी, पण व्यवहार वा भाऊ बैल इकला का वरचे 500. दुकानदार दिवाळी आली कर भाऊ, हा आता 2 बकरी विकायला यंदाचं नील करतो. पुढचं आता भेळ खात्यात. कांदा का मटकीदार, लिंबू पेळ, चिंचच पांढरा दादा थोडा कांदा जेवून ठेव. मागितले का? गाव सोडून चालू का? गेला उडत 9 दुकानात वेळच घालत बसते. काही माणसं बा हे गरीब श्रीमंताचे माणसं ना म्हातारी, श्रीमंताची म्हातारी यांना चहा नसतो तरी हे फक्त कडक कपडे घालून येतात. वाशीत सकाळीच हाटेल पुढे बसेल गरीबाचा चहा घ्यायला. प्रत्येक गावात असे 10-5 आवलं घ्यायला वासून बसेल. आणि ते गरीब माणसं त्यांच्या टिंगल्या करायसाठी म्हणतात दादा चहा घेता का? ते त्याला प्रेमान नाही पाचती ठोकायची म्हणून. दादा चहा घ्या. दादा निर्लज्ज चहा घेता घेता दादा जीसीबी घेतला आपल्या पोराला. का तुला खड्डा घ्यायला घेतला? तुला काय काढायला? अरे गरीब माणसं महाराज आपल्याकडे अजून खेड्यात पहा तुम्ही. एखादं असू द्या बसनी मंडळ जर जेवढं पुढे बसलं तर आख्यांना जाब असते. गप्पा मारतो माझा आज एखादं सेवो आपल्या कोण घडत नाही. माझी परिस्थिती गरीब आहे. आज बाकी तुम्ही माझा चहा काय निर्मळ माणसं माझ्याकडून काहीतरी घडू द्या भाऊ. आज एकादशी आहे आपण तर काही चांगलं घालू शकत नाही, पण माझ्याकडून तुम्ही 6-5-6 जण चहा ही चहा ही श्रीमंत माणसं नाही तरी कुटीचं लगीन करायचं पुरीचं आणि बामणाच्या पैशावरून खालतात लोकांचं. बामणा म्हणा 251 दे पेट्रोल लगेच 100. तू काय केलं? आणि डीजेवाल्यानं काय केलं? नंगा तर द्यायची गरीबाची मुलं. आणि ही लोक नुसती गरीबाला तकलीफ देतात. गरीबाला तकलीफ दिली का तळतळा झाला आणि तळतळा झाला का कार्यक्रम झालाच. काही माणसं चुकेल का मग वाळून घालत नाही मिळणार. हे सोडणार नाही मला. थोडं थोडं सरकतो. आज खरा आहे बोराडी परिवारची दिवाळी आहे. आज सण आहे आणि हा तुका म्हणे इतर आशीर्वाद देते पण इथं आई वडील आशीर्वाद. आणि त्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. अभंग कुणाचा आहे त्याचं थोडं पुढे जायचंय. पहिल्या वाव्या क्लिअर करा. संपत्ती आणि गाया एकत्र येत नाही आणि आधी तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. पुढे गेलो तुम्ही जागेवर तुम्हाला काय कार्य करायचं.
आता त्याच्या पुढे उलट फिरवतं. थोडं ज्ञान जरी तुम्हाला आलं तर ते कमावता आलं पाहिजे. या मुलाला वाजवण्याची कला दिली, सांभाळता आली पाहिजे. यांना गायनाची कला दिली, सांभाळता आली पाहिजे. मला कीर्तनाची कला दिली, सांभाळता आली पाहिजे. आणि 99% लोकांना कला सांभाळता येत नाही. देव देतो, देव देत नाही असं मग या वागायचं. आता इंद्रिकरचा भाव भाटा करून दिला लोकांनी. मग इंद्रिकरलाही पैसे घेतो. नंतरची मला दाबून पुढे गेली, मी तसंच राहिलो. नंतरची बाबा झाली काल पाहिला 71, 61, 41. मी अजून वड्यालाच खेळून जाईल. बोवाटा झाला माझा माल छापला येईल. पण ते नाही दिवस. आता मला 31 वर्ष, 31 वर्ष लागला आता बाबा झाले. माझ्या बरोबर जिनी मी दाखली. आणि जर मी अजून जसा द्या लोकही तशीचे लोकही तेवढेच आहेत. अजून 30 वर्षापूर्वी कीर्तन लोक जेवढी होती एवढी ओपनचा गडी असून 30 वर्ष टिकला. हो यंदा कोणचाही बांबू पडला असा. हे अभिनत नाही महाराज. तुम्हाला एक खरं सांगा, मला चांगलं वागणं कामा येतच. आणि याला थोड्या मोठ्याचे आशीर्वादच. आता हे मोठ्या माणसांचे आशीर्वाद, हे म्हाताऱ्या माणसांचे आशीर्वाद आहे ना, हे कधीच फेल जात नाही. मला हा कळत न कळत आशीर्वाद आहे, कळत न कळत. पण तो आशीर्वाद लागू पडल्याशिवाय आपण त्याच्याकडे तुच्छतेनं पाहतो, म्हणून आपली बरबादी झाल्याशिवाय हा खरा घोटाळा आहे. नाही तर घरात म्हातारा माणूस महाराज म्हातारी माणसं सांभाळणं घरात एवढं सोपं नका सांगू. तुम्ही घरातल्या माणसांचं कौतुकच करू नका, खरं सुनांचं कौतुक करा. ज्या सुना म्हाताऱ्या सांभाळतात ना त्यांचं कौतुक करा. म्हातारे काय एवढं सोपं नाही. म्हातारा माणूस घरात सांभाळायचं म्हणजे जीवन उठले होते म्हणते कालपासून जेवण नाही. हलविनात नाही मला बुद्धी भ्रष्ट होती. ज्याची बस खालीचे वडलीच होते अजून तर पाहुणे येते भेटायला. आपली पाहुणे सगळे नाला कुटाळ खोर. आता पाहुणा आला मात्र खात्यावरच होतं, खाली बशी त्याला दिसली ना सगळं बोला पाहुणे. तर पाहुणा चहा मधाला चहा प्याला त्याला दिसत. राम राम, काय चाललंय? बसलोय. चहा पाणी 3 दिवस झाले चहा. आता त्या म्हाताऱ्याचा काही दोष नाही. ह्या नावाला समजू नये का पाहुण्याला? हा त्याच क्वालिटीचा. लगेच घरी गेला. बायको पैसे म्हाताऱ्याच खायची. 3 दिवस झाले म्हाताऱ्याला. आता ती बाई म्हणजे वाचती घाटीची. ती कांद्या लावता लावता अख्या नेमगावात दिवाळी. म्हाताऱ्याच काय खरं नाही. मा बापाचा जॉब घ्या तर बाई भेटा का माझ्या बापाच्या बाबा डोळ्यात पाणी सांग. बापाच्या बापानं त्याचा बाप 3 वेळा उचलून आपटला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं का? त्या बापाचा बाप लई लायकीच आहे का? पण त्या घराचा बोंबाटाच कधी ध्यानात ठेवायचं महाराज. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि आपल्याला धोका भावबंदापासून. भावबंद नाव महाराज अशी खपाखप मेले पाहिजे. अशी जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्याच्याशिवाय जाता येत खांदा. मग जुने म्हातारे 100 पोर घरचे 5 होऊन का द्यायचे? नको कोणा रामराम उचल रे मडका. आता काय राहिले भाऊबंद महाराज? लग्न सोडून जा मावशी पाळी आली. पूर्वी पोरीला पाहुणे यायचं ना का वाड्यात आनंद व्हायचा. आता पोराला पोरगी पाहला, पोराची आई पुरीचा बाप जातो दोघच. पोराचा बाप पण पोराची आई पोरग पाहिला. आणि ते पाहुणे म्हणत्या आम्ही आलतो कोणाला म्हणतो का भोंगे होईल बरं. आपण सगळं सुरळीत झाले पण कोणला सांगा. पुरीचा बाप म्हणतो तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली झालं का तुम्ही घबरा. आणि आता लग्नामध्ये नेमगावाले ध्यान ठेवा तुमची सगळी वस्तीवरती. ते आशीर्वाद आहे तुमच्या लग्नातले, ते नवरा नवरी उभं करायच्या अगोदर घ्यायचा. अंतर पडतं उभे राहतात ना, त्याच्या अगोदर तुम्हाला काही उडायचं ते एवढा मागत. ते तुमचे भाषण ते उभं राहिलं नको. कठळून गेलं ते ताटकळून गेलं त्याच्यावर घेऊन हाताला हात लावे घाम आला त्याला.
तिकून ती पोर इकून हा माग ती 2-4 कबरी मांडी त्या पुरीच्या माग 2-4 याडपाट पोरी आणि त्याच्यात नवरदेवाला मूत खाडा कळय मारायची म्हणलं तर कवर मारी शेवटच्या भाषणाला मोकळा झाला नवरदेव आता काय माहिती आता तर यंदा आता तर 2 महिने झाले लग्नच आयटम नाही यांनी हळदीला लग्न इतकं खर्च आहे आता हळदीला लग्न इतकं खर्च आहे आता हे माहिती नाही 2-3 महिन्यापासून नवीनच आयटम आणला यंदा तिसरा कार्यक्रम आणलाय आता हळद तर लग्न तर आहेच पण तिसरा कार्यक्रम आणलाय मेहंदी मेहंदीला लाख रुपये खर्च आहे मेहंदीला लाख रुपये अरे बरगाऱ्या मोडल्या ते शेतकऱ्याच्या महाराज आता हा पट्टा उघड देवाची कृपा आहे म्हणून हिरवा दिसतो साधू संतांचे आशीर्वाद नाही तर काय शेतकरीची अवस्था तुम्ही कोण आणली ती मेहंदी पाहावं लागत 10 रुपयाला कोण येतो 10 रुपयाला कोण आणि तो काय दाबायचा कोत्रीची घाण चिमणीची घाण 700 लोकांचं जेवण नवरीच्या आई नाव दिला काय डान्स काय पैसे हा विनोद नाही हे बदललंच नाही पण आता माणसाचं लग्न एका वेळेस नाही होत प्रत्येकाचे लग्न 2दा होतात एका दिवसात कोणी आणि काय ती झक मारायला दुपारा एक लग्न आहे वैदिक पद्धतीने आणि संध्याकाळी मंगल असतो काय पागलपणा आहे का काय आम्ही बोलतो तर माही लगेच क्लिप माझा गेमच इंद्रिकरांनी भावना दुखवल्या झाला गेम आमचा मी आहेच लफडे मिस्टर हा आयुष्य गेलं लफड्यात मग का मेलेवच मिठात झोपेतून उठलो का लफड सुरू आज शिळीला बोलला उद्या बोकड्याला बोलला काही झालं तर ते आज पुरीला बोलला बंगल्यातून पुरी पडून गेलं तर कांदे लावायच्या डोळीच्या मोकादन झाल्या आणि त्या पुरी म्हणतात प्यार क्या चीज आहे इंदुरीकर को क्या मालूम आहे काय बोल हसण्यावारी गोष्टी नेऊ नका मारा लोकांना खरं बोलू द्या थोडं अक्षरशः चुकीचं आहे का चांगलंय याला काय अर्थ आहे सकाळी लग्न मग तेवढंच थांबा तुम्ही वैदिक पद्धतीने केलं ना विषय ते संध्याकाळी लोक बोलवा लग्न झाला ना आशीर्वाद द्या म्हणजे डबल काय संसार काल चांगली होती महाराज 6व्या अध्यायामध्ये 47 नंबरच्या शिवोवी महाराज लग्न घटिका हुकली तरी जीवाला दुःख आहे असं 6व्या अध्यायातलं म्हणजे लग्नाची ओवी आहे 6व्या अध्यायात आम्ही उचकीत नाही कधी काहीच नाही थोडं पुढे नेतो संपत्ती आणि दया एकत्र येत नाही आणि 3रा मुद्दा आपल्याला सांगत आहे ज्ञान आलं तर ते टिकवता आलं पाहिजे आणि आपल्या लोकांना ज्ञान टिकवता येत साधं ग्रामपंचायत सदस्य जरी झालं ना साधं तरी ते एडेवा ते म्हणतो मी सदस्य तुला कोण केलं सदस्य 13 लाख रुपये लागले तुला सदस्य व्हायला तुला गावानं निवडून नाही ना तुझा गेम केला 13 लाख लोकांची लोकांना काय घेणे लोकांना काय घेणे तेवढ्या 13 लाखात 1 एकर जमीन आहे म्हातारपणी मजेत खाला असतं काय झाला फक्त तू काय गाजर कळत तुला ते उठत ते घोडाला विचार आणि काय गावात सोन्याचा जोर काढला तो लफड्याची चालूच जुगारीच्या चालू खेळ झाला महाराज गावांचा खेळ अशी तळतळी ती महाराज डावे सुद्धा पार्टीवर आहेत गावात मौती सुद्धा पार्टीवर आहेत पार्टीवर मौती या पार्टीची लोक त्या पार्टीच्या मौतीला नाही आणि या वरच्याने असा तमाशा करून दिला सगळ्यांचा आणि ते 4 महिने झाले सगळी पुण्या गोविंदाला कोणत्याही कार्यक्रमाला 3च खुर्च्या वापरत अजून महिन्याभर थांबा अख्खे एकत्र होते मग आता झालं तर नाकार तुमचा गेमच घेतला हसण्यावारी गोष्टी नेऊ नका गावातल्या पार्ट्याने गावांचं वाटून झालं महाराज आमची सुद्धा पंचायत झाली कोणत्या घरी चहाला जावा का नाही आम्ही चहा पिऊन निघा त्याने म्हणून तुम्ही तर विरुद्ध पार्टीच्या घरी चहा पिऊ जाताना पाहता फटका म्हणजे चहा आहे का काय तमाशा काय तुमच्या पार्ट्यांना आग लागली हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज गावांमधली घरं संपली हे बोलायच्या गोष्टी राहिल्या नाही विनोद आहे का आज अक्षरशः थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून डाक्टर त्याचा कांदा त्या ट्रॅक्टर जाऊ देत नाही अशी कीर्तनात बसले लोक आहे आता इथं माया पुढे मी नावा सगळं सांगेल थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून डाक्टर त्याच्या पोरीचं लगेच मोडत होईल अरे सुद्धा धंद्यापर्यंत गावातलं राजकारण जावा काय
सुतक धरण्यापर्यंत आग लागू तर तुमच्या नात्याला हे काय पुन्हा मिळणार आहे का? अरे 1.5 वर्षापूर्वीचं चित्र आहे आपलं. कपाट भर नोट ज्यांच्या घरात होत्या त्यांच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाही. बाप गेला तर मुलगा दहाव्याला नव्हता. बाप गेला मुलगी दहाव्याला नव्हती. पाहिलं नाही आपण नवरा बायको दोघं जण ऍडमिट केले मला. तर नवरा मेला बायकोला माहित नाही आणि बायको मेली नवऱ्याला माहित. काय कमवणार तुम्ही? काय कमवणार? काय मारा बायका पक्ष नेता? अरे जीवन संपलंय. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाहीये का? तो त्या साहेबाचं काम करतोय म्हणून मी साखरपुड्यात नव्हतो. तर साहेब साखरपुड्याला येऊन गेले सकाळी. साहेब येऊन गेले पण हा आला. साखरपुडा झाल्यावर तो बाप सगळे पाहुणे गेल्यावर रडला. काही झालं ना महिला म्हणजे नाते रक्ताचे जाऊ द्या. वरून भांडणं किती होत्या तो व्यवहार आहे. साखरपुडा मुलीचा झाला ना तो भाऊ तसा रडला. माझी मुलगी तर जाणार होती. माझ्या भावाने माझ्याशी बोलायचं नव्हतं पण माझ्या वंटावर बसला असताना तरी माझ्या कार्यक्रमाला किंमत राहिली असती. रडला तो. आणि त्याच्यापेक्षा जास्त पोरगी रडली. कारण ती माहिती पोरगी मी तर पाहुणे एक दिवस या घरातून आणि मला बापन सुद्धा सारखाच. माझ्या बापाला जेवढं मी जीव लावते तेवढंच माझ्या सुद्धाला. भांडण माझ्या सुद्धाचं माझ्या बापाचं होतं. मी तरी काय केलं होतं? निदान माझ्या सुद्धाने नव्हतं जेवायचं नव्हतं बोलायचं. माझ्या बाजूवर ठाप टाकली असती ना तरी मला समाधान वाटलं असतं. या आज बसलेल्या लोकांची चित्र आहेत. कडक कपडे घातले म्हणजे जग सुद्धा भारी का? अरे ज्ञान नको पण आहे तर टिकवा. शब्द मला परत मी नाही. ज्ञान नको पण आहे ते आज टिकवता येत ना माझा. आज ही बाई भाग्यवानी बिचारी म्हातारी मुलांनी वाढदिवस केलाय. ते तर 50% महिला माया पुढे बसलेले कीर्तन. स्वतःच्या नातवाला हात मारायचा अधिकार नाहीये. नाही नातू आजीच्या बर्थडेवर नाही जाऊ शकत रे. नाही जाऊ शकत. एक मुलगा इथून व्हायला राहतो. निम्या रात्री पोरग झोपेतून उठत तर शेजारच्या भिंतीच्या आडून आजी रडते पण तिला नातवाला जाग करायची ताकद नाही. काय विचार आहे? काय विचार आहे? आमच्या आजीची 9 वार साडीतली मांडी आहे ना आमच्या सुनबाईला दुश्मन झाली. का? माझा नातू जर सासू माझा मुलगा जर सासूच्या मांडीवर खेळला ना तर तो अडाणी राहील. अडाणी. कारण माझी सासू अडाणी आहे. तिला मॅनर्स नाही. आणि माझा पोरगा तसा होऊ म्हणून यांनी पाळणा घरात पोरं नेऊन घातले पण आजीच्या मांडीवर ठेवले नाहीत. आता ज्या बाईनं पोर पाळणा घरात नेऊन घातले ते पोर त्याच्या आईला सांभाळील. हा विचार का करावा तुम्ही? का करावं? अरे तुम्हाला पगार वाढली शानपणाला. तुमचा नवरा जिथं दूध प्याला तिथं तुम्हाला राग येतो आणि तिच्या पगारावर जगायला लाज नाही वाटत आम्हाला. महिला म्हणजे खरंय का खोटंय बोला. आणि सासू सासऱ्याला उपाशी मारित्यात आणि बचत गट काढून भाषण आणतात. कोणता न्याय ज्ञान नसू द्या पण आहे ते टिकवा. दुसरा शब्द संपलाय आपला. तिसरा शब्द सुरू झालाय. ज्ञान हे टिकवलं तर ते भक्तीशिवाय टिकू शकत नाही. आणि भक्ती कोणाची करू नका. कर्म हीच पूजा आहे. गायची सेवा ही देवपूजा आहे. तुळशीची सेवा ही देवपूजा आहे. आई बापाची सेवा हे विष्णू देवी महापूजा.